राखीचं पाणी टाकायचं, दही दही हो दही किंवा ताक. बरं, या व्यतिरिक्त आपण शेतातला काडी कचरा जे आहे त्याचं कसं करता तुम्ही? का शेतातली डब्बीच काडी लावून पेटवता नाही नाही नाही, की त्याचं काय करता? 2 वर्षापासून मी माझ्या शेतातनी डब्बीची काडी लावणं बंद केलेलं आहे. हे बघा, मागच्या वर्षी माझा तीळ इथं धुऱ्यावर टाकला होता. हे तीळ तुम्ही बघू शकता कोण्या पद्धतीचा झालेला आहे. हे बघू शकता बिलकुल. हे बघू शकता पूर्ण कंपोस्ट खत तयार झालं. पूर्ण कंपोस्ट खत तयार झालं. थांब रे बाबा, हे बघा काहीच नाही, एकदम बिलकुल चांगल्या प्रकारचं. आणि नवीन आता मी या धुऱ्यावर टाकलेलं आहे. हे पूर्ण चला वरच्या याच्यात बघा, सोयाबीनचे फुटार एका जागेवर आणून टाकले आणि हे धुऱ्याचा हे काडी कचरा सगळ्या प्रकारचा, कोणत्याही वेस्टेज डबीची काडी न लावता हे मी एका जागेवर जमा करत आहो. आणि याच्यानंतर याच्यावर प्रक्रिया करणार. व्हेज डिकम्पोजर, ट्रायकोड्रामा हे याच्यावर टाकून सयानी, याला कुजून सयानी, जसं तीळ कुजला त्या टाईप कुजल्याच्या नंतर ही शेतामध्ये टाकून देणार. जिथपर्यंत शेतीचा कर्ब वाढणार नाही तिथपर्यंत आपल्याला शेती पिकणार नाही. मी याच्या आधी रासायनिक शेती करत होतो. म्हणजे भरभक्कम खत टाकणे, रासायनिक खत टाकणे, फवारणी बी म्हणजे चांगल्या स्टँडर्ड कंपनीच्या फवारण्या घेऊन सुद्धा मला आज असा रिझल्ट येत नव्हता. हे एक नंबर चांगली पद्धत आहे. जुनी प्राचीन आपली काळातली पद्धत आहे, एकदम चांगली पद्धत आहे. याला काही दिलं नाही तुम्ही खत वगैरे? नाही काही रासायनिक काहीच नाही. आपलं जीवामृत नाही. हेच 2 टाक्या सोडणं चालू आहे. एका पूर्ण येले समजा एका टाकीत होते का?